ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील भाजपचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावरती 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बुरहाननगर येथील त्यांच्या निवासस्थानाच्या समोरील प्रांगणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे। पोलीस पथकाने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली आहे। त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिलाय। यावेळी भावना व्यक्त करताना सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणालेत की दीनदलित, शोषित, गरीब, कष्टकऱ्यांच्या पाठीशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिलेत। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग असं काम केलंय। सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अपार प्रेम आणि स्नेह होता। त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे। तर पालकमंत्री विखे पाटील म्हणालेत की शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळामधील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व होते। त्यांचा पिंड समाजकारण आणि राजकारणाचा होता। ते नेहमीच लोकांमध्ये वावरलेत। त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, त्यामधनं त्यांना सावरण्याचं बळ मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात जिल्हावासीय सहभागी आहेत। यावेळी त्यांच्या पार्थिवाचे मंत्री श्रीमती पंकजा मुंडे तसेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अमोल खताळ, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे तसेच आमदार राहुल कुल, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि श्रद्धांजली वाहिली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी जंगले महाराज, आदिनाथ महाराज आणि बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रामधील कार्यकर्ते आणि नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनामध्ये दीर्घकाळ सक्रिय अशी भूमिका बजावली। त्यांनी 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिलं। जुलै 2002 ते जुलै 2004 या काळात ते मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते। 2004 मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते। तसेच त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय योगदान दिले। 2007 पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि 2008, 2009 तसेच मार्च 2023 पासून चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले। त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बुरहाननगरच्या सरपंच पदापासून झाली, जिथे ते 1984 ते 1996 या काळामध्ये कार्यरत होते। आज त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली। मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅसिव्ह अटॅक आला आहेत आणि ते सिरियस आहेत। आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलून आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिवायवलचा प्रयत्न झाला आहे, पण रिवायवल होईल असं वाटत नाही। त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती। आत्ताच ज्यावेळी अमितभाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली। त्यांना मागच्या काळात थोडा कमरेचा त्रास झाला होता, ऑपरेशनही झालं होतं, पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होते। त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग, तिथलं अर्थकारण, सहकार, शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते।
आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं, इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती, थेट बोलायचे पण मनातनं लोकांवर प्रेम देखील करायचे. त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यातनं अचानक निघून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच, पण भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे. मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे, आज कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करतो आहे. पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे. त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ग्रामीण भागातील, ग्रामीण मातीतील एखादा नेता ज्यावेळेस असा अचानक जातो, काय पक्षाला त्याची हानी होते आणि कशा पद्धतीनं त्यातून ही मोठीच हानी असते. कारण हे नेतृत्व काही एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसतं. हे मातीतून ताऊन सुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतं, 4 फटके खाऊन तयार झालेलं नेतृत्व असतं, जय पराजय समजून घेणारं नेतृत्व असतं. आणि त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्यातनं चाललं जातं त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो तो फार मोठा असतो. म्हणूनच ही पोकळी आपल्याला जाणवते. सरपंच ते माजी मंत्री असेल किंवा आजची जी काही त्यांची राजकीय कारकीर्द, कसं पाहता या सगळ्या कारकिर्दीकडे? नाही, ही अतिशय मेहनतीने उभी झालेली कारकीर्द होती, अतिशय संघर्षात्मक उभी झालेली कारकीर्द होती. म्हणजे दुधाचा व्यवसाय असेल, शेती असेल, हे सगळं करत असताना ज्या प्रकारे त्यांनी समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी केलं तेही मला असं वाटतं की एक मोठा संघर्ष त्यांना वेळोवेळी करावा लागला आणि त्यातनं ते पुढे आले होते. विशेषतः आमचे नेते माननीय मुंडे साहेबांशी त्यांचा खूप घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध होता. माझ्याशी पहिल्यांदा त्याचा संबंध हा मुंडे साहेबांमुळेच आला आणि त्यानंतर मग अतिशय चांगले आमचे संबंध राहिले आणि भाजपमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे ज्यावेळेस ते भाजपमध्ये नव्हते त्याही काळामध्ये ते आमच्यासोबत होते आणि अतिशय चांगले संबंध आमचे त्यांच्याशी होते. सर, एखादी आठवण की जी तुमच्या स्मरणात राहील? शिवाजी आठवणी त्यांच्या अनेक सांगता येतील, पण ते कसे पब्लिकचे होते हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्यांच्या घरचं ज्यावेळेस लग्न होतं आणि कोविड होता त्यावेळी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं की बघा कोविड आहे, जास्त लोक जमा करू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्ही या काही काळजी करू नका, मी नीट व्यवस्था केली आहे, सोशल डिस्टन्सिंग केलं आहे. तरी आम्हाला भीती होतीच की ह्यांचं लग्न काही लहान होऊ शकत नाही आणि तिथे हजारो लोक होते आणि ते आपलं तिथनं सांगत होते सगळे सोशल डिस्टन्सिंगने बसले आहेत. सगळे सांगायचे हो आम्ही सोशल डिस्टन्सिंगने बसलो आहे, पण आम्हाला समोर दिसत होतं की लोक कसे बसलेले आहेत. मी त्यांना म्हटले, ते म्हणाले बघा मी काही सगळ्यांना बोलवलं नाही, पण माझ्या घरचं लग्न आहे आणि लोक येणार नाही असं होऊ शकत नाही. हे त्यांच्या घरचं लग्न आहे, त्यामुळे आता जे काय होईल ते आता तुम्ही मला माफ करा, पण आम्हाला हे लग्न असंच करावं लागेल. सर, शॉर्ट में हिंदी में मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.